रामभाऊ जामगडे संघाच्या बाल्यकाळात ज्यांनी पूजनीय डॉक्टरांचा विश्वास संपादन केला अशा कार्यकर्त्यांमध्ये रामभाऊंचा समावेश होता. संघाच्या स्थापनेला 2-3 वर्षच झाली होती. रामभाऊ म्हणजे पोरगेल असा कार्यकर्ता, पण डॉक्टरांनी त्यांच्या मनातील संघकार्याची धडपड नेमकी ओळखून त्यांना यवतमाळला पाठवलं. या जिल्ह्यातील संघकार्याची मुहूर्तपेढ रामभाऊंनीच रोवली. यवतमाळ येथील डॉक्टर टेंभे हे स्वराज्यासाठी धडपड करणारे पुढारी. डॉक्टरांचा आणि त्यांचा संबंध 1931चा. त्यांनी रोवलेल्या बीजाचे रोपट्यात रूपांतर रामभाऊंनी केले. या पोरानं यवतमाळात अनेकांशी संपर्क साधून पहिल्या गुरुपौर्णिमेला उत्सवासाठी अनेक मान्यवरांना शाखेत उपस्थित करून डॉक्टर टेंभेंना आश्चर्यचकित केलं. डॉक्टरांची निवड ही अशी होती. रामभाऊंच्या कामाच्या झपाट्यानं जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा स्थापन झाल्या. त्यांचं गाव बैतूल, जेथे त्यांची शेती होती. ते आणि त्यांचे बंधू शेतीकडे लक्ष देत. काटोलला पण त्यांचे नातेवाईक होते. नागपूर आणि काटोल तालुक्यात संघ कार्यास्तव त्यांनी खूप प्रवास केला. यवतमाळ जिल्ह्यात संघ स्थिरावल्यानंतर त्यांना नागपूर जिल्ह्याचं जिल्हा प्रचारक हे दायित्व देण्यात आलं. तेव्हा प्रचारक हा शब्द रूढ झाला नव्हता, पण त्यांच्यापासूनच प्रचारक हा शब्द रूढ झाला. रामभाऊंची देहयष्टी पहिलवानासारखी बळकट होती. ते रोज दंडबैठका मारत. तसंच त्यांचा आहारही दणकटच होता. पंजा मारायची त्यांना सवय होती. अनेक तरुणांना सुद्धा पंजा मारायच्या शर्यतीत ते लीलेनं हरवीत, कारण त्यांची दणकट शरीरयष्टी. इंग्रजांचं संघ कार्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष असायचं. रामभाऊ म्हणत, आपली पत्रव्यवहाराची शैली अशी असावी की आपण लिहिलेलं पत्र भर चौकात जरी चिकटवलं तरी त्यातलं गुह्य कोणाला कळू नये. जेमतेम मॅट्रिक झालेल्या रामभाऊंचं वाचन दांडगं होतं. मी अमरावतीला भाजी बाजार शाखेचा स्वयंसेवक असताना ते संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे प्रचारक होते. त्यांनी अनेक पुस्तकं मला वाचायला उपलब्ध करून दिली. त्यांचा मुक्काम भाजी बाजार कार्यालयात आणि जेवण दादासाहेब खेडकरांकडे असायचं. 1948च्या संघबंदीनंतर कामाला आलेली बरगळ झटकण्याचं काम त्यांनी अमरावती जिल्ह्यात केलं. राव बहादूर खरे यांच्या नेतृत्वाखाली दादा खेडकर, दादा हावरे, लच्छू गुप्ता, डॉक्टर भागवत, अचलपूरचे डॉक्टर कानिटकर, डॉक्टर धर्माधिकारी, दर्यापूरचे हरिभाऊ इटकीकर, बापूराव गणोरकर, अमरावतीचे मैदमवार, गजाननराव राहटगावकर, ॲडव्होकेट कुलकर्णी, चंपतराव देवगडे आदी कार्यकर्त्यांच्या टीमचं सहाय्य घेऊन संघ कार्याला 1948च्या पूर्वीच्या स्थितीत त्यांनी आणून ठेवलं. ते बिडी सिगरेट ओढत नसत, पण आगपेटी जवळ ठेवत. ज्यांना लोकसंपर्क जोडायचा असतो त्यांना अनेक क्लुप्त्या कराव्या लागतात. याच सूत्राला अनुसरून ते सोबत आगपेटी बाळगत. 4 माणसात एखाद्याला तल्लफ आली तर तो सहजपणे आगपेटी मागतो. अशावेळी आपणाजवळ आगपेटी असल्यास आणि आपण ती दिल्यास आपण संभाषण सुरू करू शकतो आणि अशानं संपर्क वाढतो, असं त्यांचं म्हणणं होतं. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी त्यांचा विशेष संपर्क होता. यामुळेच आमच्या भाजी बाजार शाखेतील बाबा उमेकर हे स्वयंसेवक प्रचारक म्हणून निघाले. ते अमरावतीच्या नवसारीचे राहणारे. पूर्ण घराणं कट्टर काँग्रेसी आणि संघविरोधक. पण रामभाऊंनी त्यांची योग्यता ओळखून त्यांच्यावर संस्कार केले. बाबा ग्रामीण भाषेत आपलं मत पटवून देत. तहसील कार्यवाह, जिल्हा कार्यवाह व बापूसाहेब भुंदूंबरोबर जिल्हा सहसंघचालक अशी पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या ग्रामीण भागातल्या प्रभावाचा संघ कार्याला उपयोग झाला. त्यांची एक आठवण अशी की एकदा रामभाऊ जामगडे, कृष्णराव मोहरील आणि पूजनीय गुरुजी डॉक्टर हेडगेवारांना भेटायला गेले. पूजनीय डॉक्टरांनी त्यांचं स्वागत या शब्दांनी केलं, या रामकृष्ण परमहंस. रामभाऊ जामगड्यांसाठी राम, कृष्णराव मोहरीलसाठी कृष्ण आणि गुरुजींसाठी परमहंस या शब्दांचा डॉक्टरांनी उपयोग केला. पूजनीय गुरुजींचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. आपली शाल त्यांनी रामभाऊंना वापरायला दिली होती. दृष्टी कमजोर झाल्यानंतर ते पूजनीय गुरुजींचा चष्मा वापरत, कारण तो चष्म्याचा नंबर त्यांना चपखल बसत होता आणि म्हणून गुरुजी आपल्या चष्म्याबरोबर एक सेट नियमितपणे रामभाऊंसाठी देखील बनवत.
वार्धक्यामुळे दौरे होत नव्हते, प्रकृती साथ देत नव्हती, याची त्यांना मनोमन खंत असे. शेवटी महाल कार्यालयातच त्यांचं वास्तव्य असे आणि अंतिम श्वासही त्यांनी तिथेच घेतला. कार्य झपाटा इच्छाशक्ती सानबयातच राष्ट्रभक्ती प्रेम मिळविले सद्गुरूंचे मान्यवरा एकत्र आणिले कौतुक झाले निष्ठेचे प्रचंड वाचन कूटनीती बळकट देहाची ती व्यक्ती सिद्ध प्रचारक मरगळ झटकून जनसंपर्का आसक्ती कार्य झपाटा इच्छाशक्ती सानबयातच राष्ट्रभक्ती प्रेम मिळविले सद्गुरूंचे मान्यवरा एकत्र आणिले कौतुक झाले निष्ठेचे. ओम शांती शांती शांती. हा लेख मधुसूदन कृष्णराव आलकरी यांच्या असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या पुस्तकातून घेतलेला आहे. हा लेख ऐकताना आपल्याला जी फेसप्लेट दिसते आहे त्यामधील सुरेख चित्र ही अनिता घारे यांची निर्मिती आहे. या व्हिडिओच्या शेवटी आपण जे श्रद्धांजली गीत ऐकलं त्याची रचना शिरीष घारे यांनी केलेली आहे. रसिकांनो, सरतेशेवटी एकच विनंती करतो की जर हा लेख आणि सादरीकरण आवडलं असेल तर आपल्या पसंतीची मोहर माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट बॉक्स आणि बेल आयकॉन या पाचही आयुधांचा आपण अग्रक्रमाने वापर करावा. धन्यवाद.